महादेव घोषणा झाली. म्हणले काय? म्हणले शापाशापी झाली. म्हणले चला घरी बाबा. जवाई निघाले. कोण? भगवान शंकर. हजारो गण. नंदिकेश्वराला समजावून सांगितलं भगवंतांनी, अरे बाबा, रागावलेल्या माणसाला असं शाप देऊ नये. देवा, तुमचा अपमान केला त्यांनी, तुमचा अपमान केला. मला अपमान तुमचा सहन झाला नाही. माझा अपमान केला असता मला काही नसतं वाटलं, पण साक्षात तुमचा अपमान केला. हो, जगात तुमचा अपमान भगवान विष्णू करीत नाही, ब्रह्मदेव करीत नाही. कुठल्या देवाला हिंमत नाही तुमचा अपमान करण्याची. या ठिकाणी या व्यक्तीने तुमचा अपमान करावा, मला ते शोभलं नाही, मला आवडलं नाही, म्हणून मी शाप दिला. अरे म्हणलं बाबा जाऊ दे, चला. सगळ्याची समजूत घालून भगवान परमात्मा शंकर, भगवान परमात्मा आपल्या ठिकाणी गेले. गेल्यानंतर सती माता तेथेच होती. सतीला काही सांगितलं नाही बरं मायबाप. सतीला देवाने काहीच बोलले नाही. मग माणसाच्या मनात राग असतो, देवाच्या मनात राग नसतो. लक्ष देऊ नये का? माणसाच्याच मनात राग असतो, देवाच्या नाही. माणूस म्हणजे दक्ष प्रजापती, देव म्हणजे भगवान शंकर. पद प्राप्त झालं म्हणून माणूस अहंकारी होतो. पद प्राप्त झाले की प्रत्येक माणूस अहंकारी होतो. प्रत्येकाला असा अहंकार होतो, गुणाचा अहंकार होतो, ज्ञानाचा अहंकार होतो, पैशाचा अहंकार होतो, काही रूपाचा अहंकार होतो. की यज्ञ करत असताना प्रत्येक देवाचा भाग द्यावा लागायचा. प्रत्येक देवाचा भागामध्ये काय असायचं? धन धान्य, हाती घोडे, पालख्या, रथ, सगळ्या काही गोष्टी द्यायच्या. जसा जसा ज्याचा वाटा असेल तशा वाट्याप्रमाणे प्रत्येकाला द्यावं लागायचं. यज्ञाची तयारी तिकडे सुरू झाली. पुन्हा यज्ञ करायचं ठरवलं कोणी? दक्ष प्रजापतीने. म्हणले मला यज्ञ करायचं. सगळ्या देवांना आमंत्रण दिलं. भृगु देवाकडे, भृगु ऋषीकडे त्या यज्ञाचं सांगोपन सगळं काम दिलं. विश्वकर्माच्या हातून सगळं मंडपाचे उद्घाटन केलं. विश्वकर्मा हे इंजिनियर आहेत देवाचे. काय आहेत? इंजिनियर. देवाचे इंजिनियर म्हणजे विश्वकर्मा आहेत. त्यांनी तयार केलेला बंगला, त्यांनी तयार केलेलं घर, त्यांनी तयार केलेलं मंदिर, म्हणजे अगदी जशाला तसं हजारो मंडप तयार केले, हजारो आचारी, हजारो लोक, लाखो लोक जेवायला, आणि संपूर्ण भव्य दिव्य स्वरूपाचा असा यज्ञ सुरू झाला. यज्ञात सगळ्याला आमंत्रण दिलं, सगळ्यांना. फक्त एकाला सोडून. कोणाला? भगवान शिवशंकराला सोडून सगळ्यांना आमंत्रण दिले. मी का जाऊ शकत नाही? तेव्हा सखींना बोलून माघारी फिरली आणि भगवान शंकराजवळ येऊन बसली. भगवान शंकर एक सुंदर असं वडाच खूप मोठं भव्य दिव्य झाड होतं. मोठा लत बुंदा होता, आणि त्या बुंद्याजवळ मोठा असा ओटा होता. लक्ष देऊ नाही का? त्या मोठ्या ओट्यावर बसलेले भगवान परमात्मा मांडी घालून तपासाठी बसलेले होते. ओम 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 असा अखंड शब्द भगवंताच्या मुखातून निघतो. भगवंता जवळ गेली माता सती, दर्शन घेतलं आणि विचारलं, मालक, देवा, माझ्या बहिणी चालल्यात हो माहेराला, आणि काहीतरी खूप मोठा यज्ञ केलाय माझ्या बाबाने. मला असं वाटतंय आपण जावं. तेव्हा भगवान शंकर म्हणतात, सती नको ग, जाण्यात काही मजा नाही. आपण गेलो तर चुकीचं घडेल. नाही मालक, काय झालं? का नाही जावं? अगं आपल्याला आमंत्रण नाही, आणि आमंत्रणाशिवाय माणसानं जाऊ नये. नसल्यामुळे भगवंत म्हणाले, सती आपल्याला आमंत्रण नाही. त्यावेळेस काय म्हणले असं? सती लक्ष देऊ नये का? सगळ्यांनी लक्ष देऊ नये का? सती म्हणाली, महाराज, जर आपल्याला आमंत्रण नाही, जायला काय हरकत आहे? माझे बाबाचे तुमचे सासरे येत, तुमचे सासरे येत, माझे बाबा आहेत, सासऱ्याच्या घरी जायला काय लाज आहे? त्यावेळेस भगवान परमात्मा म्हणतात, सती जावयाने सुद्धा आमंत्रणाशिवाय जाऊ नये. निघाली पुढे, 4 पावलं पुढे निघाली, पुन्हा माघारी आली, पुन्हा 4 पावलं पुढे आली. 2 वेळेस झालं. 3ऱ्या वेळी सती निघाली. ती निघाली, भगवंताच्या लक्षात आलं, आणि भगवंतानी सांगितलं, ए गणांनो, काय बघता? हजारो गण सेवेसाठी माता सतीच्या लावून दिली. जी आई आहे, तिला कुठल्याही प्रकारचा त्रास होता कामा नये. जा, रक्षण करा आईचं. गेली महाराज. दक्ष राजांच्या त्या
महालात गेली. गेल्यानंतर तिथं तिनं तिथलं वातावरण पाहिलं. सगळ्या जणी तिला बोलू लागल्या.